हाय फ्रेंड्स, मागच्या लेक्चरमध्ये आपण थेरम बघितले. या लेक्चरमध्ये आपण एक्झाम्पल बघू. टाईप फर्स्टचे एक्झाम्पल बघू. टाईप नंबर फर्स्ट, टू फाइंड द इटिरेटेड कर्नल K1 ऑफ K2 K3 K4 कुठपर्यंत Kmth ऑर्डरपर्यंत. म्हणजे आपल्याला फाइंड काय करायचं आहे, K1 ऑफ xt, K2 ऑफ xt, K3 ऑफ xt कुठपर्यंत Km ऑफ xt पर्यंत. एक्झाम्पल आहे, फाइंड द इटिरेटेड कर्नल फॉर अ फ्रीडोल इंटिग्रल इक्वेशन हॅविंग अ कर्नल. आपल्याला फाइंड करायचं आहे कशाचं, इटिरेटेड कर्नल फॉर अ फ्रीडोल इंटिग्रल इक्वेशनचं हॅविंग अ कर्नल. कर्नल दिलेलं राहील आपल्याला के ऑफ एक्स टी इज इक्वल टू साइन ऑफ एक्स मायनस 2t. आपल्याला दोन कंडिशन दिलेल्या आहे, ए इज इक्वल टू 0 आणि बी इज इक्वल टू 2π. सोल्युशन बघू. वेअर वी हॅव गिवन, आपल्याला गिवन काय दिलेलं आहे, के ऑफ एक्स टी इज इक्वल टू साइन ऑफ एक्स मायनस 2t. याला इक्वेशन नंबर 1 देऊन देऊ. वेअर ए इज इक्वल टू 0 दिलेला आहे अँड बी इज इक्वल टू 2π. बाय डेफिनेशन ऑफ इटिरेटेड कर्नल, आपण डेफिनेशनवरून काय लिहू शकतो इटिरेटेड कर्नलच्या, K1 ऑफ एक्स टी इज इक्वल टू के ऑफ एक्स टी अँड Km एक्स टी इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ए टू बी K1 ऑफ एक्स जेड इंटू Km-1 ऑफ झेड टी इंटू डी झेड. याला इक्वेशन नंबर 2 देऊन देऊ. क्लिअरली आपल्याला K1 ऑफ एक्स टी काय लिहिता येईल मग, इज इक्वल टू साइन ऑफ एक्स मायनस 2t. कशावरून लिहिलं आपण, बाय डेफिनेशन इटिरेटेड कर्नलच्या. आपल्याला दिलेलं काय, K1 ऑफ एक्स टी दिलेलं आहे. K1 ऑफ एक्स टी इज इक्वल टू साइन ऑफ एक्स मायनस 2t. तर याच्यावरून आपल्याला इटिरेटेड कर्नलच्या डेफिनेशनवरून काय लिहू शकतो आपण, K1 ऑफ एक्स टी इज इक्वल टू साइन ऑफ एक्स मायनस 2t. पुट m इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 2 मध्ये. या इक्वेशन 2 मध्ये m इज इक्वल टू 2 पुट करू आपण. काय मिळेल मग आपल्याला, K2 ऑफ एक्स टी इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0 टू 2π K1 एक्स झेड इंटू K1 झेड टी इंटू डी झेड इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0 टू 2π साइन ऑफ एक्स मायनस 2z इंटू साइन ऑफ झेड मायनस 2t इंटू डी झेड. हे कुठून लिहिलं आपण, इथं व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याकडे K1 ऑफ एक्स टीची. K1 ऑफ एक्स टीची व्हॅल्यू काय, साइन ऑफ एक्स मायनस 2t साइन ऑफ एक्स मायनस 2z इंटू K1 ऑफ झेड टीची व्हॅल्यू काय, साइन ऑफ झेड मायनस 2t इंटू डी इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0 टू 2π 1/2 बाहेर काढला आपण इंटू कॉस ऑफ एक्स मायनस 2z मायनस झेड प्लस 2t मायनस कॉस ऑफ एक्स मायनस 2z प्लस झेड 2t इंटू डी झेड. इथं आपण 1/2 इंटिग्रेट केलं, 1/2 बाहेर काढला इंटू कॉस ऑफ एक्स मायनस 2z प्लस 2t मायनस कॉस बाहेर काढला एक्स मायनस 2z प्लस झेड 2t इंटू टी झेड. K2 ऑफ एक्स टी इज इक्वल टू 1/2 इंटिग्रेशन ऑफ 0 टू 2π इंटू कॉस ऑफ एक्स प्लस 2t मायनस 3z मायनस कॉस ऑफ एक्स मायनस 2t मायनस झेड इंटू डी झेड. इथे कसं आलं समजलं का, कॉस ऑफ 2z मायनस झेड 3z, 2z मायनस झेड 3z झाला, एक्स ॲज इट इज प्लस 2t मायनस 3z इंटू मायनस कॉस एक्स ॲज इट इज 2z मायनस 1z इंटू 2t इंटू डी झेड इज इक्वल टू 1/2 इंटिग्रेशन ऑफ कॉस इंटू एक्स प्लस 2t मायनस 3z. काय होईल, साइन ऑफ एक्स प्लस 2t मायनस 3z अपॉन मायनस 3 लिमिट 0 टू 2π. मायनस 1 बाहेर काढला आपण, इंटिग्रेशन ऑफ मायनस कॉस ऑफ एक्स मायनस 2t मायनस झेड. याचं इंटिग्रेशन काय होईल, साइन ऑफ एक्स मायनस 2t मायनस झेड अपॉन मायनस 1 लिमिट 0 टू 2π इज इक्वल टू, इथे काय होईल मग 3 इंटू 2 मायनस 1/6 इंटू साइन ऑफ
एक्स प्लस 2t मायनस 6z. इथं आपण लिमिट पुट केली. 6z कसं झालं 3 × 2 6 सॉरी 6 पाय कसं झालं 3 × 2 6 पाय मायनस साइन एक्स प्लस 2t प्लस 1/2 साइन एक्स 2t मायनस 2 पाय इंटू मायनस साइन एक्स मायनस 2t. इथं आपण लिमिट पुट केली. लिमिट काय पुट केली आपण आधी लिमिट पुट केली आपण 2 पाय साइन एक्स प्लस 2t मायनस 2 पाय पुट केली असता 6 पाय झाला मायनस इथे आपण लिमिट पुट केली 0 साइन एक्स प्लस 2t. इथे काय मिळालं आपल्याला साइन ऑफ एक्स प्लस 2t प्लस 1/2 ॲज इट इज. इथे लिमिट पुट केली 2 पाय ही व्हॅल्यू भेटली आपल्याला मायनस इथे लिमिट पुट केली 0 ही व्हॅल्यू भेटली आपल्याला. नंतर आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे ते फॉर्म्युला यूज करू आपण. कोणता फॉर्म्युला आहे साइन ऑफ ए मायनस बीचा फॉर्म्युला आहे इज इक्वल टू साइन ए इंटू कॉस बी मायनस कॉस ए इंटू साइन बी. हे फॉर्म्युला आहे आपण यूज करू. आपण या व्हॅल्यूला ए म्हणू याला बी म्हणू याला ए म्हणू याला बी म्हणू. साइन ऑफ एक्स प्लस 2t ला आपण ए म्हणू आणि मायनस 6 पायला आपण बी म्हणू. हे फॉर्म्युलाचं यूज करू आपण इथं. मग काय होईल इज इक्वल टू मायनस 1/6 हे फॉर्म्युला यूज करायचं आपल्याला. कसं होईल मग हे साइन ए काय आपल्याला साइन एक्स प्लस 2t साइन एक्स प्लस 2t इंटू कॉस बी बी काय आपल्याकडे कॉस 6 पाय मायनस मायनस कॉस ए काय आपल्याकडे कॉस एक्स प्लस 2t कॉस एक्स प्लस 2t. बघा कसं यूज केलं आपण याला बघा याला ए कन्सिडर केलं याला बी कन्सिडर केलं. हे काय होईल साइन एक्स प्लस 2t साइन एक्स प्लस 2t इंटू कॉस 6 पाय साइन कॉस बी कॉस 6 पाय मायनस काय होईल हे कॉस एक्स प्लस 2t झालं इंटू काय राहिलं मग आपल्याकडे साइन 6 पाय मायनस साइन एक्स मायनस 2t प्लस 1/2 याला पण आपण हेच फॉर्म्युला यूज करू. मग काय राहिलं आपल्याकडे साइन हे ए आहे हे बी आहे साइन एक्स मायनस 2t साइन एक्स मायनस 2t इंटू कॉस बी काय कॉस 2 पाय मायनस इथे काय होईल कॉस एक्स मायनस 2t कॉस एक्स मायनस 2t इंटू साइन पाय मायनस साइन एक्स प्लस 2t इज इक्वल टू मायनस 1/6 इंटू साइन एक्स प्लस 2t इंटू 1 कॉस 6 पाय काय झाला 1 मायनस 0 साइन एक्स प्लस 2t साइन 6 ची व्हॅल्यू पण 0च भेटेल आपल्याला प्लस 1/2 इंटू साइन एक्स मायनस 2t इंटू नंतर व्हॅल्यू काय झाली 2 पाय कॉस 2 पाय 0 मायनस 0 मायनस साइन एक्स मायनस 2t. आपल्याला काय भेटलं k2xt इज इक्वल टू 0. ही सगळी व्हॅल्यू आहे ना 0 होऊन जाईल आपल्याला म्हणजे 0 मिळेल आपल्याला. जर याला सबस्टिट्यूट केलं ना तर ही व्हॅल्यू आपल्याला 0 मिळेल. तर k2 ऑफ xt इज इक्वल टू 0 भेटला. तसंच आपण k3 ऑफ xt जर काढला इंटिग्रेशन ऑफ 0 टू 2 पाय k1 ऑफ x z k2 z t dz k3 ऑफ xt इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0 टू 2 पाय 0 dz k3 xt इज इक्वल टू 0 मिळेल. तसं आपण k4 xt काढलं तरी 0 मिळेल. तसं आपण km xt इज इक्वल टू 0च मिळेल. हेच आपल्याला फाइंड आउट करायचं होतं. k1 ऑफ xt k2 ऑफ xt km ऑफ xt. हेच काय मिळालं मग आपल्याला इटरेटेड कर्नल फॉर अ गिवन अ फ्रीडोल इंटिग्रल इक्वेशन. नेक्स्ट एक्झाम्पल बघू. सेम आहे
फाइंड अ इटरेटेड कर्नल फॉर अ फ्रीडोल इंटिग्रल इक्वेशन हॅव्हिंग अ कर्नल. याचं पण आपल्याला फाइंड करायचं आहे k1 ऑफ xt, k2 ऑफ xt, k3 ऑफ xt, km ऑफ xt. आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे k ऑफ xt इज इक्वल टू e टू द पॉवर x cos t, a इज इक्वल टू 0 अँड b इज इक्वल टू पाय. आणि ऑरमध्ये क्वेश्चन विचारू शकतात, डिटरमाइन द इटरेटेड कर्नल फॉर अ y ऑफ x इज इक्वल टू f ऑफ x प्लस लॅम्बडा इंटिग्रेशन ऑफ a टू b k ऑफ xt इंटू y ऑफ t dt इफ कर्नल k ऑफ xt इज इक्वल e टू द पॉवर x cos t. दोन कंडिशन दिलेल्या राहील, a इज इक्वल टू 0, b इज इक्वल टू पाय. सोल्युशन बघू. हिअर k ऑफ xt इज इक्वल टू e टू द पॉवर x cos t. k ऑफ xt आपल्याला दिलेला आहे e टू द पॉवर cos t. दोन कंडिशन दिलेल्या आहे आपल्याकडे, a इज इक्वल टू 0 अँड b इज इक्वल टू पाय. बाय डेफिनेशन ऑफ इटरेटेड कर्नल आपल्याला आपण लिहू शकतो कसं, k1 ऑफ xt इज इक्वल टू k ऑफ xt अँड km xt इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0 टू पाय k1 ऑफ xz इंटू km मायनस 1 ऑफ zt इंटू dz. याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊन देऊ. क्लिअरली k1 ऑफ xt इज इक्वल टू e टू द पॉवर x इंटू कॉस टी. आपण क्लिअरली सांगू शकतो मग k1 ऑफ xt इज इक्वल टू k ऑफ xt हे सेम आहे, तर आपण व्हॅल्यू आपण लिहू शकतो. k1 ऑफ xt ची व्हॅल्यू काय लिहू शकतो, e टू द पॉवर कॉस टी लिहू शकतो. आपण याला इक्वेशन नंबर 2 देऊन देऊ. पुट करू आपण m इज इक्वल टू पुट करू आपण m इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 1 मध्ये. मग काय मिळेल आपल्याला, k2 xt इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0 टू पाय k x z, k1 भेटेल इथे आपल्याला zt इंटू डी झेड. k2 xt इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0 टू पाय, इथे काय राहील मग आपल्याकडे e टू द पॉवर cos z इंटू e टू द पॉवर cos t dz. ही व्हॅल्यू आपण कुठून पुट केली, कळालं का काही. ही व्हॅल्यू आपण पुट केली, k1 ऑफ xt ची व्हॅल्यू आहे e टू द पॉवर cos t आणि k ऑफ xt ची व्हॅल्यू आहे e टू द पॉवर cos t इज इक्वल टू e टू द पॉवर x cos t, e टू द पॉवर xt cos t एक बाहेर काढला, इंटिग्रेशन ऑफ 0 टू पाय e टू द पॉवर z cos z dz. इथून आपण e टू द पॉवर xt cos t बाहेर काढला, अंदर काय राहिलं मग इंटिग्रेशन ऑफ 0 टू पाय e टू द पॉवर z इंटू cos z dz ब्रॅकेट क्लोज इज इक्वल टू e टू द पॉवर x cos t ब्रॅकेट e टू द पॉवर z अपॉन 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर इंटू 1 इंटू कॉस z प्लस 1 इंटू साइन z. आपण याला इंटिग्रेट केलं, इंटिग्रेशन e टू द पॉवर z अपॉन 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर इंटू इथे काय होईल 1 इंटू कॉस z प्लस 1 इंटू साइन z लिमिट 0 टू पाय. k2 ऑफ xt इज इक्वल टू e टू द पॉवर x, e टू द पॉवर x कॉस t. इथून आपण 2 बाहेर घेतला, कसा घेतला 1 पॉवर 1चा पॉवर किती आहे 2 प्लस 1चा पॉवर 2, 1 प्लस 1 2 बाहेर घेतला, प्लस इथं काय राहिला मग आपल्याकडे e टू द पॉवर, इथे लिमिट पण पुट केली आपण e टू द पॉवर z पाय इंटू कॉस पाय प्लस साइन पाय मायनस e टू द पॉवर 0 लिमिट पुट केली कॉस 0 प्लस साइन 0. k2 ऑफ xt इज इक्वल टू e टू द पॉवर cos t अपॉन 2 इंटू e टू द पॉवर पाय मायनस 1 कॉस पाय काय येते मायनस 1 प्लस साइन पाय 0 मायनस 1 मिळेल. k2 ऑफ x t इज इक्वल टू e टू द पॉवर x, e टू द पॉवर x इंटू कॉस t, e टू द पॉवर x कॉस t 2 आपण अंदर नेला, मग इथे काय होईल e टू द पॉवर पाय प्लस इथे काय राहिला मायनस 1 इंटू मायनस 1 प्लस 1 अपॉन 2. याला इक्वेशन नंबर 3 देऊन दिला आपण. या इक्वेशन नंबर 3 मध्ये आपण पुट करू m इज इक्वल टू 3 पुट करू आपण या इक्वेशन मध्ये इन इक्वेशन 3. मग काय होईल k3 xt
इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0 टू पाय k1 ऑफ एक्स झेड इंटू k2 ऑफ जेड टी इंटू डी झेड इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0 टू पाय e टू द पावर x cos z इंटू माइनस e टू द पावर cos t इंटू e टू द पावर पाय प्लस 1 अपॉन 2 इंटू डी झेड. हे आपण कुठून घेतलं? बाय इक्वेशन 2 आणि 3 वरून घेतलं. बाय इक्वेशन 2 वरून काय घेतलं आपण? k1 ऑफ एक्स टीची व्हॅल्यू घेतली. काय घेतली आपण? e टू द पावर x cos z घेतली. आणि इक्वेशन 3 वरून काय घेतलं? k2 ऑफ एक्स टीची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला? e टू द पावर x cos t इंटू e टू द पावर पाय प्लस 1 अपॉन 2. हे आपण कशावरून घेतलं? बाय इक्वेशन 2 आणि 3 वरून घेतलं. इज इक्वल टू e टू द पावर x बाहेर काढला. इथे काय आलं? cos t इंटू e टू द पावर पाय प्लस 1 अपॉन 2 इंटू इंटिग्रेशन ऑफ 0 टू पाय e टू द पावर z इंटू cos z इंटू डी झेड. k3 of xt is equal to e to the power x as it is, cos t as it is into e to the power pi plus 1 upon 2 as it is. इंटिग्रेशन ऑफ e to the power z चं इंटिग्रेशन केलं आपण. e to the power z cos z इंटू डी झेड. e to the power z चं इंटिग्रेशन केल्यावर काय येईल? e to the power pi प्लस 1 अपॉन 2 बाय इक्वेशन 3 वरून घेतलं आपण. इक्वेशन 3 वरून काय घेतलं? इथे k2 ऑफ एक्स टीची व्हॅल्यू इक्वेशन 3 वरून आपण लिहू शकतो. इथे e टू द पावर z cos z e टू द पावर पाय प्लस 1 अपॉन 2. k3 ऑफ एक्स टी इज इक्वल टू मायनस 1 चा स्क्वेअर e टू द पावर x cos t इंटू e टू द पावर पाय प्लस 1 अपॉन 2 होल स्क्वेअर. आपण याच्यातून आहे ना स्क्वेअर करू शकतो आपण. e टू द पावर प्लस 1 e टू द पावर पाय प्लस 1 अपॉन 2 दोन्ही सेम आहे तर स्क्वेअर होऊ शकतो. e टू द पावर पाय प्लस 1 अपॉन 2 स्क्वेअर. मग इथे काय राहिलं आपल्याकडे? मायनस 1 स्क्वेअर इंटू e टू द पावर x इंटू cos t इंटू e टू द पावर पाय प्लस 1 अपॉन 2 होल स्क्वेअर. तसं आपण k4 ऑफ एक्स टी सुद्धा काढू शकतो. मग आपण km ऑफ एक्स टी काय काढलं? इज इक्वल टू मायनस 1 m मायनस 1. बघा km ऑफ एक्स टी इज इक्वल टू मायनस 1चा पावर m मायनस 1 इंटू e टू द पावर x cos t इंटू e टू द पावर पाय प्लस 1 अपॉन 2 होल ब्रॅकेट पावर m मायनस 1. हेच आपल्याला पाहिजे होतं. km ऑफ एक्स टी मिळालं मग आपल्याला.